दिवाळीचं फराळाचं खाऊन खूप कंटाळा आला होता, सगळं गोड गोड. त्यामुळं म्हणलं आज काहीतरी तिखट खायला पाहिजे. ते म्हणले आज आपण बिर्याणीच मागूया जेवायला. मग म्हणलं चला आदवेचा पण राऊंड मारून होईल, म्हणून आम्ही गेलो पार्सल आणायला बिर्याणीचं. तर हे आरणेश्वरमध्ये आम्ही गेलो होतो. तर खूप छान बिर्याणी आहे आणि टेस्टी पण आहे आणि क्वांटिटी पण व्यवस्थित आहे. आणि मग बिर्याणीचं पार्सल घेतलं आणि ते घरी ठेवलं. तर अंतराची भाऊबीज बाकी होती, त्यामुळं आम्ही अंतराच्या घरी गेलो आवरून. आणि मग अंतराने ओवळायला सुरुवात केली होती तन्मयला. आणि तिला काय ओवळता येत नाही, तर तिच्या मम्मीनी तिला ओवळायला शिकवत होती. आणि मग ती करत होती तिची मम्मी सांगेल तसं. आणि मग त्यानंतर ओवाळून झाल्यानंतर गिफ्ट द्यायची वेळ आली होती. पण मध्येच हा लाडू खूप रडायला लागला. तो घरात शूज घालूनच बसतो कायम. त्याला शूज काय सोडतच नाही, फक्त झोपतानाच शूज काढतो. आणि हा खूप मुळूमुळू रडत होता, कारण की आम्ही जास्त जात नाही आणि तो आम्हाला बघूनच रडत होता. त्याच्याशी बोललं की तो रडायला सुरुवात करत होता. आणि आदवेदला ओवळायचं बाकी होतं. मग आदवेदला ओवळायला घेतलं, पण आदवेद आहे ना अजिबात ओवळून देत नाही नव्हता. म्हणजे त्याला काय कळतच नाही आहे ना अजून हे काय. त्यामुळं मग तन्मयने गिफ्ट दिला अंतराला. ते कशी दात दाखवून फोटो काढत होती, म्हणजे अजून काय तिला फोटोचं काय कळत नाही एवढं. त्यामुळे आणि मग तन्मयला पण अंतराने गिफ्ट दिलं. तन्मय खुश, कारण की तन्मयला वाटत होतं मला पण गिफ्ट मिळायला पाहिजे. बहिणींकडून अपेक्षा तन्मयची असते. आणि मग ढोकळा केला होता तिने नाश्त्याला. अंतर खूप छान अशी रिंग फिरवत होती. मध्येच आदवेत गेलं, त्यामुळं ती रिंग फिरवायची स्टॉप झाली. मग घरी आल्यानंतर पहिली घाई तन्मयची, बघू काय गिफ्ट दिले माझ्या बहिणीने मला. तर हे अशा प्रकारे गिफ्ट दिलं होतं अंतराने. आणि त्यानंतर जेवण झालं, बिर्याणी खाऊन झाली संध्याकाळी. त्यानंतर मला एका काकांना आहे ना फराळाचा डब्बा द्यायचा राहिला होता. त्यांना म्हणलं चला आता सगळं उरकून झालं आहे, तर आपण जायचं का द्यायला. तर असा डबा भरला मी त्यांच्यासाठी. आणि मग आम्ही गेलो त्यांना डबा द्यायला. प्लीज लाईक सबस्क्राईब.